नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयातील प्रकरण दुसरे संख्यावरील क्रिया हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, संख्यावरील क्रिया यामध्ये विभाज्य, विभाजक व विभाजकतेच्या कसोट्या ह्या आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण कसोट्या अभ्यासणार आहोत. बघा, सुरुवातीला सर्वात अगोदर आपण दोनची कसोटी अभ्यासणार. आपण सर्वांना माहितीच आहे, 5वी पासून आपण कसोटी अभ्यासत आलेलो आहोत. तर सर्वांना माहिती आहे दोनची कसोटी काय आहे. तर बघा, दोनची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. म्हणजे भागाकार केल्यानंतर बाकी 0 उरते तेव्हा त्या संख्येला म्हटलं जातं निशेष भाग जातो. तर म्हणजे दोनची कसोटी हीच आहे की कोणतीही संख्या घ्या. आता बघा, इथे संख्या दिलेल्या आहेत, आपल्याला एकक स्थान बघायचं आहे 2, 8. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे? 0, 2, 4, 6, 8. या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असतात. मग कितीही भली मोठी संख्या आपण घेतली तर एकक स्थानचा अंक पाहिजे. ते कोणते अंक पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. त्यानंतर आपण 3ची कसोटी अभ्यासणार आहोत. 3च्या कसोटीमध्ये आहे कोणतीही संख्या दिल्यानंतर सर्व संख्यांची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आपल्याला इथे उदाहरण दिलेलंच आहे. आता हे सर्व अंकांची आपण बेरीज केली. 5 अधिक 7 अधिक 2 अधिक 6 अधिक 0 अधिक 3 अधिक 2 अधिक 2, तर सर्वांची बेरीज किती आली? 27 आली. म्हणजे 27 बेरीज केल्यानंतर 27 ला 3 ने भाग जातो की नाही? हो. म्हणून 27 म्हणजे ही संख्या जी आपल्या 26,322 ही जी संख्या आहे या संख्येला काय होतो? 3 ने निशेष भाग जातो. कोणतीही संख्या घेतल्यानंतर. आता आपण अजून दुसरं उदाहरण पाहूया. आता हे सर्व अंकांची बेरीज करा. 2, 4, 6, 6, 5, 11, 11, 13, 13, 8, 21, 21 आणि 7, 28. मग ह्या संख्येची बेरीज झाली 28. मग 28 या संख्येला 3 ने भाग जातो का? नाही. तर मग ही संख्या 3 या संख्येला 3 ने निश्चित भाग जात नाही. समजलं सर्वांना कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते? त्यानंतर आपण पाहणार आहोत 4ची कसोटी. बघा, 4ची कसोटी आहे कोणत्याही संख्येच्या शेवटचे दोन म्हणजे एकक आणि दशक स्थानचा अंक घेतल्यानंतर त्या दोन अंकांना जर 4 ने भाग जात असेल. आता समजा इथे काय आहे? 12. 12ला 4 ने भाग जातो का? हो. 4 त्रिक 12. म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मग संख्या घेताना फक्त त्याचे काय करायचे? शेवटचे एकक आणि दशक स्थानचाच अंक पाहायचा आहे. तर बघा, एकक आणि दशक स्थानचा अंक किती आहे? 24. 24ला 4 ने भाग जातो का? हो. 424. आता दुसरी एखादी संख्या घेतल्यानंतर घ्या, एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक मिळून कोणता अंक तयार झाला? 21. मग 21ला 4 ने भाग जातो का? तर नाही. म्हणजेच ह्या संख्येला 4 ने निशेष भाग जात नाही. कोणतीही संख्या पाहिल्यानंतर तिची कसोटी आपल्या ह्या पाठच असल्या पाहिजे. त्यानंतर आपण 5ची कसोटी अभ्यासणार आहोत. 5ची कसोटी अगदी सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. मग ह्या सर्व संख्या पहा. ओके नाही? एकक स्थानी 0 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 5 आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 दोन्हीपैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ओके. त्यानंतर पाहणार आहोत आपण 6ची कसोटी. बघा, ज्या संख्येला 2 नेही भाग जातो आणि 3 नेही भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. आता उदाहरणार्थ आपण इथे उदाहरण घेऊया. ही संख्या घेऊया. आता ह्या संख्येला 2 ने भाग जातो कारण याच्या एकक स्थानी काय आहे? 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक म्हणजे 8 आहे. मग आता 3ची कसोटी बघायची. ह्या सर्व अंकांची बेरीज करायची. मग किती बेरीज येते? 9, 6, 15, 15, 2, 17, 17 आणि 8, 23. म्हणजे यांची बेरीज 23 येते. ह्या संख्येला 2 ने भाग जातो पण 3 ने भाग जात नाही.
म्हणून ही संख्या सहाने, या संख्येला देखील सहाने भाग जात नाही. आता या संख्येमध्ये आपण आणखी एक घेऊया. सर्व संख्यांची बेरीज केल्यावर किती बेरीज येणार आहे? 24. मग 24 तीन, 24ला 3ने भाग जातो की नाही? हो, 3 8 24. म्हणजे पण ह्या संख्येला एकक स्थानी 1 आहे, म्हणजे 2ने भाग जातो का? नाही. म्हणून या संख्येला देखील 6ने भाग जात नाही. म्हणजे अशी संख्या हवी आहे की ज्या संख्येला 2ने देखील भाग जातो आणि 3ने सुद्धा भाग जातो. आता आपण एक संख्या अशी घेऊया की ज्या संख्येला बघा, आता ही संख्या आपण घेतलेली आहे. या संख्येचे एकक स्थानी 4 आहेत. ज्या संख्येला 2ने भाग जातो. आता या संख्येची बेरीज करूया. 2 जास्त 6, 8 5 13, 13 ने 16 18, 18 22 नाही जात. ज्या संख्येची बेरीज केली ते 22 नाही जात. याच्यात अजून 2 मिळूयात. 22 2 24. ज्या संख्येला 2ने पण भाग जातो आणि 3ने देखील भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 6ने देखील भाग जातो. समजले? 6ची कसोटी. त्यानंतर आपण पाहणार आहोत 9ची कसोटी. त्या अगोदर तुम्हाला एक सुरुवातीला 7ची कसोटी देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती 9ची कसोटी आणि 3ची कसोटी सेमच आहे. जशी 3ची कसोटी सर्व अंकांची बेरीज करून जर त्या संख्येला 3ने भाग जात असेल तर निश्चित भाग जात असेल तर ती 3ची कसोटी लागू होते. पण 9ची देखील त्याच पद्धतीने आहे. आता इथे अंक घेतलेला आहे आपण. बघा, ह्या सर्व अंकांची बेरीज करा. बेरीज किती आली? 27. 27ला 9ने भाग जातो, याचा अर्थ या संख्येला देखील 9ने भाग जातो. समजले सर्वांना? यानंतर 10ची कसोटी आहे. अगदी सोपी आहे, सर्वात सोपी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10ने भाग जातो. कोणतीही संख्या घ्या, त्याच्या एकक स्थानी किती पाहिजे? 0. एकक स्थानी 0 असल्यास त्या संख्येला कशाने भाग जातो? तर 10ने. तर बघा, इथे ही संख्या आहे, तिला 10ने भाग जात नाही, कारण त्याच्या एकक स्थानी काय आहे? 8 आहे. नंतर 11ची कसोटी आहे. एखादी संख्या घेतली, त्याच्यातली सम अंक आणि विषम अंक यांची जर वजाबाकी केली आणि ते वजाबाकी जर 0 आली किंवा 11च्या पटीत आली तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता इथे आपल्याला संख्या दिलेली आहे, तर आपण अगोदर विषम अंक घेऊया. किती येतात? 9 6 आणि 1 किती झाले? 16. 9 6 15, 15 21 ही झाली विषम अंकातली. आता सम घेऊया. 5 9 7 आणि 8. मग किती झाले बघा बरं? 19 मधनं 8 गेल्यावर किती राहतात? 11. हो की नाही? म्हणून ही 11च्या पटीत संख्या आली, म्हणून या संख्येला 11ने निश्चित भाग जातो. समजलं? किंवा यांची वजाबाकी 0 जरी आली तरी त्या संख्येला देखील 11ने निश्चित भाग जातो. नंतर पाहणार आहोत आपण 12ची कसोटी. 12ची कसोटी आहे, ज्या संख्येला 3 आणि 4 या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 12ने पूर्ण भाग जातो. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे 3ची कसोटी काय आहे, 4ची कसोटी काय आहे. एक उदाहरण घेऊया आपण. आता ह्या संख्येला 8 नंतर 12, 12 आणि 3 15, 15 9 24, बेरीज 24 येतो. 3ने भाग जातो, पण 4ने जातो का? नाही. ह्या संख्येला बघा, याची बेरीज झालेली आहे 12 16 24. 3ने भाग जातो प्लस 4ची कसोटी काय आहे? एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने भाग जातो. बघा, 4ने सुद्धा ह्या संख्येला भाग जातो, म्हणजेच ह्या संख्येला 12ने देखील भाग जातो. म्हणजे समजलं, ज्या संख्येला 3 आणि 4 या दोन्ही संख्येने भाग जातो त्या संख्येला 12ने देखील भाग जातो. त्यानंतर 15ची कसोटी आहे. ह्याचप्रमाणे आहे, फक्त ज्या संख्येला 5 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग जातो त्या संख्येला 15ने पूर्ण भाग जातो. आता 16ची कसोटी आहे. शेवटचे 4 अंक, कोणतीही मोठी संख्या आली, शेवटचे 4 अंक जर घेतले त्या संख्येला जर 16ने भाग दिला तर त्याला म्हणायचे 16ची कसोटी. आणि 18ची कसोटी आहे, ज्या संख्येला 2 आणि 9
दोन्ही संख्येने भाग जातो त्याला 18ने देखील भाग जातो. यावर आधारित आपण प्रश्नसंच स्वाध्याय सोडवणार आहे. सर्वांनी पान नंबर 131 काढायचा आहे. प्रश्न पहिला पाहणार आहोत आपण. पाचने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? मग आता आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा. 56,824, 9,876, 7,214, 7,485. तर सर्वांना हे कसोट्या पाठच पाहिजे. मग पाचची कसोटी सर्वांना माहितीच आहे. काय आहे पाचची कसोटी? अगदी बरोबर, ज्या संख्येला 0 आणि 5 ने भाग जातो त्या संख्येला म्हणतात पाचची कसोटी. मग बघा इथे अंक एकक स्थानी सर्व बघा. इथे किती आहेत? 4. इथे किती आहेत एकक स्थानी? 6. इथे किती आहेत एकक स्थानी? 4. आणि ऑप्शन नंबर 5 मध्ये एकक स्थानी आहे 5. म्हणजे 5 ने निश्चित भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 7,485. प्रश्न दुसरा आहे पान नंबर 132. 6ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? पर्याय आहेत 3,472, 5,634, 9,724 आणि 6,524. आता 6ची कसोटी सर्वांना माहितच आहे. काय आहे 6ची कसोटी? तर ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6ने देखील भाग जातो. मग आता ह्या ऑप्शन मध्ये बघा 2 ने भाग जाणारे सर्व संख्या आहेत. कारण त्यांच्या एकूण स्थानी काय आहे? 0, 2, 4, 7. बघा इथे 2 आहेत, इथे 4 आहेत आणि 4 आहेत. म्हणजे सर्व संख्यांना 2 ने भाग जातो. आता फक्त ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला अशी शोधायची आहे की ज्याला 3 ने भाग जातो. मग 3ची कसोटी काय आहे? अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल मग अंकाची बेरीज करूयात आपण. 4 आणि 7, 7 आणि 7 14, 14 आणि 16. याची बेरीज किती येते? 16. म्हणजे 16ला 3 ने भाग जात नाही. याची बेरीज किती येते? 6, 5, 11, 11 आणि 14, 14 आणि 4 18, 18, 18 या संख्येला 3 ने भाग जातो. खाली देखील पाहूयात आपण. 9, 7, 16, 9, 18, 18, 4, 22, 22ला 3 ने भाग जात नाही. 6, 5, 11, 11, 13, 4, 17, 17ला 3 ने भाग जात नाही. बघा ह्या सर्व संख्येला 2 ने भाग जातो पण 3 ने भाग जाणारी एकमेव संख्या आहे 18. मग आपल्याला अशी संख्या पाहिजे की तिला 2 ने देखील भाग गेला पाहिजे आणि 3 ने देखील. मग अशी संख्या कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 2, 5,634. प्रश्न क्रमांक 3 आहे 9 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तर 9 ने सर्वांना 9ची कसोटी माहितच आहे, हो की नाही? तर सर्व अंकांच्या बेरजेला काय झालं पाहिजे? 9 ने भाग गेला पाहिजे. मग आता आपण अंकांची बेरीज करूया. ऑप्शन नंबर 1 मध्ये पाहूया किती येते बेरीज आपली. 3, 6, 9, 9, 4, 13, 3, 16. 9ला 16 ने 9ला भाग जात नाही. दुसरी बेरीज करूया. 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20, 20 आणि 21, 21ला देखील 9 ने भाग जात नाही. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, 21 आणि 6 27, 27ला मात्र 9 ने भाग जातो. बघा खालची पण पाहूयात आपण. 5 आणि 4 9, 9 8 17, 17 आणि 2 19, 19 आणि 9 किती? तर मग 9 ने निश्चित भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा आहे 57 या संख्येचा सर्वात लहान व सर्वात मोठा विभाजक यातील फरक किती? मग आता सर्वांना माहिती आहे 57 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 57 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का? तर नाही. मग 57चे सर्व विभाजक कोणते आहेत? फक्त 1 आणि 57 हे दोनच विभाजक आहेत कारण ती मूळ संख्या आहे. मग सर्वात लहान आणि सर्वात मोठा याची वजाबाकी करा. 57 मधून 1 गेल्यानंतर खाली किती उत्तर राहिलं? 56. मग किती आला फरक? पर्याय क्रमांक 3 56. प्रश्न 5 आहे खालीलपैकी कोणती संख्या 2, 5, 10 या तिन्ही संख्यांनी विभाज्य आहे? बघा ऑप्शन मध्ये एकच अंक असा आहे की बघा 505. बाकीच्यांना 2 जाईल, 10 जाईल पण 5 जाणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे की जिला अनिला 2 जात नाहीये. 5 आणि 10 विभाज्य नसणारी संख्या. ऑप्शन मध्ये थोडीशी चूक आहे. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 6. पुढील पैकी कोणती संख्या 64 या संख्येचा विभाजक नाही? मग कोणती संख्या आहे? बघा 64ला 8 ने भाग जातो, 6 ने भाग जातो का? नाही जात.
बघा 64 ला 8 ने भाग जातो, 6 ने भाग जात नाही, 32 ने जातो, 32 ने 64 आणि 16 64. मग अशी कोणती संख्या आहे की ज्याने 64 ला भाग जात नाही? तर पर्याय क्रमांक 2 6. क्वेश्चन नंबर 7 आहे 18 व 21 या संख्येच्या विभाजकामध्ये सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता? मग आता आपण सर्वांना मसावी पद्धत नाही विभाजक काढूया. ते आहे 18 आणि 21. आता सुरुवातीला बघूया 18ला 2 ने भाग जातो, 21 जशीच्या तशी ठेवूया कारण 21ला 2 ने भाग जात नाही. आता 3 ने देऊया, 3 त्रिक 9, 3 7 21. तर बघा 3 1 3 आणि शेवटी आहे 7 1 7. मग आपल्याला प्रश्न काय विचारला? सर्वात मोठा. मग कोणता आहे बरं सर्वात मोठा? तर पर्याय क्रमांक 4 7 हा सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे. प्रश्न 8 आहे 395 निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? म्हणजे बघा आपल्याला स्टारच्या जागी काय करायचं आहे, तर असा अंक आहे की ज्याची बेरीज केल्यानंतर त्याला 3 ने देखील भाग जातो आणि 9 ने देखील भाग जातो. मग आता बघा किती बेरीज येते आपले? 3 3 अधिक 4 अधिक 5 किती बेरीज झाली आहे याची? 4 अधिक 7 7 आणि 5 12. आता 12 मध्ये कुठला अंक मिळाला त्याला? 3 ने पण भाग जातो आणि 9 ने. पहिला ऑप्शन घेऊ 18. बघा 18ला 3 ने पण जातो आणि 9 ने पण जातो. पुढचा ऑप्शन घेऊया 12 अधिक 9 9 घेतले किती? 3 15. 3 ने भाग जातो पण 9 ने भाग जात नाही. 12 अधिक 8 घेतले 20 येतो. ह्या दोन्ही संख्येला घातल्या म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे 6. ही स्टारच्या जागी 6 हा अंक घेतल्यानंतर त्याला 3 ने देखील भाग जातो आणि 9 ने देखील भाग जातो. प्रश्न 9 आहे 25,745 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळावी म्हणजे त्या संख्येस 4 ने निशेष भाग जाईल? आता 4 ची कसोटी सर्वांना माहिती आहे काय आहे? एकक आणि दशक स्थानचा अंक घ्यायचा. मग किती झाला? 45. 45 ला तर काय 4 ने भाग जात नाही. मग आपल्याला ऑप्शन पैकी सर्वात लहानात लहान कोणता अंक घेतो? आता सर्वात लहान किती आहे? 1 घेतला. 45 मध्ये 1 मिळालं किती होणार? 46. मग 46 ला 4 ने भाग जातो का? नाही. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे 45 मध्ये किती 2 मिळवले तर किती येतात? 47. 47 ला देखील 4 ने भाग जातो का? नाही. त्यानंतर 3 घेऊया. 45 मध्ये जर आपण 3 मिळवले तर त्याचे उत्तर येतं 48. मग 48 ने 4 ने भाग जातो म्हणून ऑप्शन नंबर 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 10 आहे पुढील पैकी कोणत्या संख्येस 6 7 व 8 या संख्यांनी भागल्यास बाकी 5 उरेल? मग आता आपल्याला ऑप्शन दिलेले आहे यामध्ये कोणत्या संख्येला 6 7 आणि 8 ने भागल्यावर बाकी 5 उरेल? आता आपण ट्राय करून बघूयात. तर काय आहे? 47 आहे. 47 ला कशा कशाने भाग द्यायचा आहे? 6 7 आणि 8. बघा 6 7 आणि 8 भाग देऊया आपण. 42 किती उरले? इथे 5 बाकी उरते. 7 7 42 इथे देखील बाकी किती होते? 5 होते. 8 पंचे 40 बाकी किती होते? 7 म्हणून ऑप्शन नाही. पुढचं घेऊया 60. 60 ला 6 ने भाग देऊया. इथे बाकी काय होते? 0 म्हणून हा ऑप्शन आहे नाही. 53 पाहूया. पुढचा ऑप्शन घेऊया आपण 53. 53 ला 6 ने भाग देऊन पाहूया. 7 8 6 9 54 7 8 48 किती बाकी उरते? 5. आपले बाकी किती होते? 5. नंतर 53 ला 7 ने भाग देऊन पाहूया. 7 7 49 4 बाकी होते म्हणजे हा ऑप्शन नाहीये. पुन्हा 173 ला आपण काय करूया? 6 ने भाग देऊया. 6 दुने 12 5 होते 53. 6 8 48 किती बाकी उरले? 5. नंतर दुसरा पाहूया. 173 ला 7 ने भाग देऊया. 7 दुने 14 7 चोक 28 बाकी किती उरले? 5. 2 ऑप्शन तर केले जातात. फक्त शेवटचा बघूया. 173 ला 8 ने भाग जातोय का पाहूया. 8 1 8 सॉरी 8 2 16 8 2 16 17 16 गेल्यावर खाली किती राहिले? 13 8 1 8 13 8 गेल्यावर किती राहतात? 5. ओके नाही म्हणून 173 ही संख्या अशी आहे की जिला 6 7 आणि 8 ने भाग दिल्यानंतर बाकी 5 उरते.
ओके, समजलं सर्वांना. आता 10 क्वेश्चन आपण सोडलेले आहेत. उरलेले जे 4 क्वेश्चन आहेत ते तुम्ही सोडवायचे आहे. यानंतर आपण 2.2 घेणार आहोत, मसावी आणि लसावी. तर सर्वांना माहितीच आहे मसावी आणि लसावी. तर मसावी म्हणजे काय बघा, अगदी बरोबर, मसावीचा शॉर्ट फॉर्म महत्तम साधारण विभाजक म्हणजे मसावी, आणि लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य, सामायिक विभाज्य असं म्हटलं जातं. म्हणजे दिलेल्या संख्येला ज्या मोठ्यात मोठ्या, मसावी म्हणजे काय, जी संख्या दिलेली असते, दिलेल्या संख्येला ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो ती, अथवा किंवा तो विभाजक म्हणजे मसावी. मसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा नेहमी लहान संख्या असते, हे लक्षात ठेवायचं. जर मसावी आल्यानंतर ते जी संख्या दिली आहे त्याच्यापेक्षा ते काय असते, मसावी लहान असतं. नंतर लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम साधारण विभाज्य संख्या, म्हणजे दिलेल्या संख्येने ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे लसावी, आणि लसावी हा नेहमी दिलेल्या संख्यापेक्षा मोठाच असतो. आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये विभाज्य विभाजक म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. आता विभाज्य आणि विभाजक, आता विभाज्य म्हणजे काय बरं बघा, आता 12 ही संख्या घेतली तर 12 या संख्येला कशा कशाने भाग जातो, एकने जातो. दोनच्या पाड्यात 12 आहे, बेसक 12, 312, 4 त्रिक 12, 5 ने जात नाही, 6 ने जातो, 6 दुने 12, आणि मग आता काय जातं शेवटी 12. म्हणजे विभाजक 1, 2, 3, 4, 6 आणि 12, म्हणजे 12 ही संख्या ह्या सर्व संख्येने विभाज्य आहे. आता तुम्ही छोट्याशा याने 12, 2 गुणिले 6 बरोबर 12, 3 गुणिले 4 बरोबर 12, 4 गुणिले 3 बरोबर 12. आता इथून पुढे सगळं उलट येणार आहे, म्हणजे कोणते झाले, 1, 2, 3, आणि इथून पुढे मग 4, 6 आणि 12, हे काय झाले त्या संख्येचे विभाजक झाले. समजलं सर्वांना. आता पुढे आपण पाहणार आहोत विभाजक म्हणजे काय. आता 12ची संख्या आपण घेतलेली आहे, तर कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो, आता जे घेतले ना आपण 1, 2, 3, 4, 6 आणि 12, ह्या संख्येने पूर्ण भाग जातो, म्हणून ही 12 ह्या संख्या 12च्या विभाजक आहे. समजले सर्वांना. आता मसावी कसा काढायचा आहे तुम्हाला थोडक्यात थोडेसे नियम मी तुम्हाला सांगते. जोडमूळ संख्या सर्वांना माहिती आहे, हो की नाही, ट्विन प्राईम नंबर्स, तर त्या संख्यांचा मसावी हा 1 असतो. सहमूळ संख्यांचा देखील मसावी 1 असतो. जोडमूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. सहमूळ संख्यांचा लसावी देखील त्यांचा गुणाकार असतो. दोन क्रमागत समसंख्या घेतल्या, तर कोणत्या दोन क्रमागत समसंख्या घेतल्या, 2 घेतल्या आणि 4, क्रमागत सम, दोनच्या नंतर काय होतं, 4 ही क्रमागत समसंख्या येते. मग ह्या दोन क्रमागत संख्यांचा लसावी जर आपल्याला विचारला तर लसावी त्यांच्या गुणाकाराच्या काय असतो, निम्मा असतो. म्हणजे यांचा गुणाकार केला आपण किती आला, 8, आणि 8च्या निम्मे किती, 4, म्हणजे त्यांचा लसावी किती झाला, 4 झाला. समजलंय. दोन क्रमागत येणाऱ्या मसावी समसंख्या त्यांचा लसावी विचार. आता दोन क्रमागत विषम संख्या आल्या, आता 1 आणि 3 क्रमागत विषम संख्याचा आपल्याला लसावी विचारला, तर काय करायचंय, ह्या दोन संख्याचा गुणाकार करायचा आणि आपल्याला लसावी किती आला, 3 आला. आणि मसावी किती असतो, 1 असतो. ओके, समजले सर्वांना. थोडक्यात आपण उदाहरण समजून घेणारच आहोत. आता मी तुम्हाला मसावी कसा काढायचा आणि लसावी कसा काढायचा थोडक्यात सांगते. आता आपल्याला सांगितलं, पहिलं उदाहरण दिलं 12 आणि 14चा लसावी काढा. आपल्या उदाहरणात बघूया. सुरुवातीला आपण लसावी काढूया. आपल्याला सांगितलं 4 आणि 8चा मसावी काढा. सर्वांना माहिती आहे, प्रत्येक वेळेस वेगवेगळे घेऊन सुद्धा काढू शकता किंवा असे घेऊ शकता. सर्वात लहान संख्येने कोणत्या भाग जातो, 2, 2 दुने 4, 2 चौक 8, 2 एक 2, 2 दुने 4.
तर मग मसावी कसा काढतो आपण? त्यांचे सामायिक अवयव कोणकोणते आहेत? हे एकदा झाले, नाही एकदा झाले, मग किती आला? 2 गुणिले 2. म्हणजे तुम्हाला माहिती ना, आता आपण जर अवयव पाडले तर त्याचे अवयव किती आले? 2 गुणिले 2 गुणिले 2 अवयव पद्धतीने. आता मग हे दोन समान आले, याला आहे का जोडी? नाही. म्हणून हे जे समान आले ते एकदाच घेतले आणि दुसरा एकदा घेतला, तर मग त्यांचा मसावी किती आला? 4 आला. ओके नाही? आता ह्यांचाच आपल्याला जर लसावी काढायचा सांगितलं तर लसावी किती येणार आहे? मग आपण काय करणार आहोत? सर्व सामायिक अवयव आणि असा तर त्यांचा तो काय झाला? लसावी झाला. आता आपण 13 आणि 7चा लसावी काढणार आहोत. आपल्याला काढायचा आहे 13 व 7 यांचा काय काढायचा आहे? लसावी. बघा, 13 ही मूळ संख्या आहे, 7 देखील मूळ संख्या आहे, त्यामुळे संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने भाग जातो. ओके नाही? मग काय करायचंय? दोघांचा गुणाकार करायचा आहे. 13 गुणिले 7, मग किती आले? 13 7 91. हा झाला त्यांचा लसा. जर समजा आपण एक अशी संख्या घेतली, तुम्हाला उदाहरण देतो बघा, 2 4 6 8 16 आणि 64 ह्या संख्यांचा आपल्याला लसावी काढला. तर दिलेल्या गटातील सर्वात मोठ्या संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या 64. ह्या 64 या संख्याला जर सगळ्या संख्येने भाग जात असेल, मग आता बघा, 16 ने भाग जातो, 64 8 8 64, 4 ने देखील भाग जातो, 4 एके 4 आणि 4 7 24 16 येते. ओके नाही? म्हणजे मोठ्या संख्येला उर्वरित राहिलेल्या सर्व संख्यांनी जर भाग जात असेल तर ती जी त्या गटातील जी मोठी संख्या असते की नाही, मग ती असते त्याची लसावी. काय असते? लसावी. आता इथे लसावी किती येणार आहे? 64. लक्षात काय ठेवायचं? जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येला उर्वरित सर्व संख्यांनी भाग जाणं गरजेचं आहे. नंतर मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं होतं, 2 क्रमागत विषम संख्यांचा लसावी गुणाकारा एवढा असतो. आता आपण उदाहरण घेऊया. 2 क्रमागत संख्या कोणत्याही घ्या, कोणत्या क्रमागत संख्या घेऊया. 13 आणि 15 ह्या काय आल्या? विषम संख्या, क्रमागत आहे. 13 नंतर लगेच 15. आता आपल्याला यांचा काय काढायचा सांगितलंय? लसावी काढायचा सांगितलंय. 13 आणि 15 आणि मग जातो. हो की नाही? मग काय असतं? जेव्हा 2 क्रमागत विषम संख्या असतात, त्या क्रमागत विषम संख्यांचा लसावी काय असतो? तर त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. मग 13 गुणिले 15 किती येतो गुणाकार? 19. मग यांचा गुणाकार किती आला? डायरेक्ट आपल्याला जर क्रमागत संख्या दिसल्या की डायरेक्ट लसावी त्यांचा गुणाकार करून लसावी सुद्धा देखील काढता येतो. त्यानंतर पुढचा आहे 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी. 2 क्रमागत समसंख्या घेऊया आपण. कोणत्या आहेत 2 क्रमागत समसंख्या? कोणत्याही घेऊ शकता तुम्ही. तर आपण घेऊया 12 आणि 14. ह्या 2 क्रमागत काय आहेत? समसंख्या. मग ह्या समसंख्यांचा आपल्याला काय करायचं आहे? लसावी. मग तो लसावी काढण्यासाठी काय करायचं सांगितलेलं आहे? तर त्या 2 क्रमागत त्यांच्या गुणाकाराच्या अर्धा असतो. आता 12 आणि 14चा गुणाकार करा, त्याला भागिले 2 करा, असे केलं तरी चालतं. किती आला? 12 7 84. हा काय झाला त्यांचा लसावी. म्हणजे आता आपण असाही गुणाकार केला, 12 गुणिले 14 किती आला गुणाकार? 28 2. 14 14 16, 16ला 2 बघा किती येतं? 84. म्हणजे क्रमागत 2 जर विषम संख्या असतील तर त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो. नंतर जोडमूळ संख्यांचा लसावी. आता जोडमूळ संख्या तुम्हाला माहिती आहे, 2 मूळ संख्यांचा फरक जर 2 असेल किंवा त्यांच्यामध्ये एकच मूळ संख्या असेल तर त्याला म्हटलं जातं जोडमूळ संख्या. आता आपण उदाहरण घेऊया, 5 आणि 7 ह्या दोन काय आहेत? मूळ संख्या आहेत. यांचा जर फरक काढला, 7 मधनं 5 केल्यावर फरक किती येतो? 2. किंवा त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते, कोणती आहे? 6. त्याला आपण म्हणतो जोडमूळ संख्या. ओके नाही? आता आपल्याला जर जोडमूळ संख्यांचा लसावी काढायचा संख्या 5 आणि 7, तर त्यांचा देखील काय असतो? डायरेक्ट गुणाकार करायचा. 5 7 5 35. हा त्यांचा झाला लसावी. ओके. पण कसं पाहिजे? तर जोडमूळ संख्या.
आणि प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला असा एक प्रश्न आला, समजा कोणत्या लहानात लहान संख्येला 12, 15, 20, 27 ने पूर्ण भाग जातो. कोणत्या लहानात लहान असा प्रश्न आला की आपण काय करायचे, तर त्याचा लसावी काढायचा. तर आपल्याला प्रश्न असा विचारला, कोणत्या लहानात लहान, आपल्या प्रश्न संचामध्ये आहे का कोणत्या लहानात लहान, ठीक आहे आपल्याकडे नाहीये. जर समजा तुम्हाला असा प्रश्न आला, कोणत्या लहानात लहान संख्येला 12, 15, 20 आणि 27 या संख्येने पूर्ण भाग जातो. लहानात लहान आला म्हणजेच काय, तर यांचा काय काढायचा आहे, लसावी. लसावी काढणार की लसावी पटकन काढण्यासाठी ह्या चारही संख्या पाहिजे की जिला एकाच संख्येने भाग जातो. तर आपण सुरुवातीला 2 पासून 15 जात नाही, बेद आहे 27. आता पुढे कशाने भाग जातो, 2 व्यतिरिक्त 6. बाकीच्या संख्या जशाच्या तशा ठेवायच्या आहेत. आता कशाने भाग जाईल, पुन्हा एकदा 2 भाग जाईल. 3 जशीचे तसे ठेवा, 15, 10 आणि 27. 5 5 पंचे 10. आता 3 भाग जाणार आहे. सुरुवातीला 3 3 किती, 3 5 15, 27. आता 5 भाग जाईल, 3 जाईल, सॉरी. सर्व संख्या तशाच्या तशा ठेवा. 3 27. पुन्हा 3 भाग जाईल. आता खाली जागा नाही आहे बघा. 3 त्रिक 9. पुन्हा 3 भाग जाईल 1. मग 5 भाग जाईल. अशा पद्धतीने करत करत लसावी, सर्वांना माहिती लसावी कसा काढायचा. लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा काय करायचा आहे, तर गुणाकार केल्यास आपल्याला लसावी काढता येतं. आणि जर आपल्याला असं विचारलं कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो, तर आपल्याला काय करायचं आहे, समान, तर त्यावेळेस मसावी काढायचा आहे. ओके. अजून काही सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे मसावी आणि लसावी काढण्याची. बघा आता आपल्याला काही वेळेस काय दिलेले असते, पहिली संख्या दुसरी संख्या लसावी दिलेलं असतं, मसावी काढा असं सांगितलं जातं की, मग त्यावेळेस काय करायचं, आपलं सूत्र आहे बघा इथे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. तर हे एक सूत्र आहे, हेच लक्षात ठेवायचं. बाकीचं मग नंतर आपल्याला बरोबर करता येतं. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी किंवा मसावी. तर बघा आपण 135 पान नंबर वरील स्वाध्याय सोडवणार आहोत. पहिलं उदाहरण पहा. हा थोडासा वेगळा प्रश्न प्रकार आहे. अशी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 12 व 15 ने भागल्यास बाकी प्रत्येक वेळी 4 उरते. बघा अशी लहानात लहान, आता बघा इथे लहानात लहान शब्द आलाय की नाही, हो की नाही. लहानात लहान आल्यावर काय काढायचं आहे, त्यांचा आपल्याला लसावी. चला मग आपण लसावी काढूया. काय आहे, 5, 12 आणि 15 यांचा काय काढायचा आहे आपल्याला, लसावी काढायचा आहे. मग सुरुवातीला 2 ने भागूया. 12 तर 2 ने पुन्हा देऊया. आता 3 ने भाग देऊया आपण. 5 जसे 3 भाग जात नाही, 3 के 3, 3 5 मला आता आपल्याला काय करायचे, जोडीस 2 ची एक जोडी तयार होते, बाकी जोडी तयार होत नाही. मग आपल्याला इथे सामायिक अवयव कोणते आहेत, आपण इथे सुरुवातीला अवयव लिहूया. काय आहेत आपले अवयव, कोणते आलेले आहेत, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. हे काय आलेले आहेत आपले अवयव. मग इथे जोडी कुठे तयार होते, फक्त इथेच तयार होते, मग त्याचे एक घेतले, बाकी कुठे जोडी होत नाही. मग करा गुणाकार सर्वांचा. 4 4 ते 12, 12 पंचे 60. मग यांचा लसावी किती आला, 60 आला. पण आपल्याला काय सांगितले आहे की ती भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी 4 उरते. मग अशा वेळेस काय करायचं, आपली जी लसावी येते लसावीमध्ये बाकी मिळवायची आहे. तर मग 60 मध्ये जर आपण 4 मिळवले तर आपले उत्तर काय येणार आहे, 64. नंतर प्रश्न दुसरा आहे, दोन संख्यांचा गुणाकार 270 व मसावी 3 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच फॉर्म्युला सांगितला होता, काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार
आपण सूत्र टाकूया, त्यामध्ये दोन संख्यांचा गुणाकाराचा. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय सांगितलं होतं, लसावी गुणिले मसावी. मसावी. आता आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे, किती गुणाकार आलेला आहे आपला, हे दोघांचा गुणाकार केला 270. मसावी लसावी दिलाय का आपल्याला, तिथे एक्स ठेवू, गुणिले मसावी किती दिलाय, 3 दिलाय, हो की नाही. आता हे एक्स किती गुणाकार इकडे येऊन काय होणार आहे, भागाकार होणार आहे. 3 बरोबर एक्स, मग आपल्याला किती येतात. हा, तर आपलं हे काय झालं, 90, हे काय आलं. तर मग तिथे सुरुवातीला फॉर्म्युला टाकायचा आहे. ओके, आता प्रश्न तिसरा आहे. दोन संख्यांचा लसावी 192 आहे. दोन संख्यांचा लसावी किती आहे, 192. मसावी किती आहे, 16 आहे. हा, तर मग एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती, मग दुसरी संख्या आपल्याला एक संख्या 64 दिलेली आहे, हो की नाही. मग इथे गुणाकारामध्ये आहे, तर इथे काय होणार आहे, भागाकारामध्ये. बरोबर आहे. 16 काय 16 चौक 64, 4 ने भाग दिला, 4 चौक 16 आणि 4 8 32. मग आपलं उत्तर किती आलं, 48. मग दुसरी संख्या काय आली आपली, 48. समजलंय. पुढे दिलेला आहे 1365, 1500 आणि 1500 यांचा मसावी किती. आता आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे. दिलेले 1365, 1500 आणि 1755. मग आता सर्वांना कसोटी माहिती आहे, ज्या संख्येच्या स्थानी 5 असतो तिला किती भाग जातो, 5 ने. त्याला 5 ने भाग देऊया. 5 ने 10, 5 7 35, 5 3 15. आता बघा इथे 3 ने भाग जातोय का बघा, 3 ची कसोटी, 9 3 12, 3. नाही, ह्या संख्येला 3 ने भाग जातो कारण 3 ची कसोटी बघा. 3 9 27, 3 1 3, 3 1 3, 3 7 21. आता बघा 91 ला बघा डायरेक्ट आपण कशाने वापरू शकतो, 5 ने पुन्हा आपण भाग देऊन बघूया. पुन्हा आपण 5 ने भाग देऊया. 5 चौक 20. आपण जागा नसताना आपण इथे घेतो 2. पुन्हा 2. आता बघा 91 आणि 117 अशी संख्या आहे की तिला कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो, 13 ने भाग जातो बघा. 13 साठी 91, 13 117. मग शेवटी 7 आणि 3 ला जातो बघा, 3 3 9 आणि पुन्हा 3 येणार आहे. जागा नसल्यामुळे आता आपण याचे जोड्या पाहूया कोणत्या आहेत बघा. 5 5 ची जोडी होते, 3 3 ची जोडी होते, 2 2 ची जोडी होते. मग सामायिक अवयव कोणकोणते आले, 5 गुणिले 2 गुणिले 3. आता हे होतात आपले सामायिक अवयव. आणि असामायिक अवयव कोणते आहेत, पुन्हा 5 अंतरे 15 गुणिले 9 गुणिले 7. या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर काय येते पहा बरं, सर्वांनी गुणाकार करा. सामायिक अवयव प्लस असामायिक अवयव यांची काय करायची आहे आपल्याला, बेरीज. तर त्यांची बेरीज किती येत आहे आपली, 1195. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट उदाहरण पाहूया आपण. मसावी काढायचा आहे. 3036, 252 आणि 302 चा मसावी आपल्याला काढायचा आहे.
मसावीमध्ये फक्त सामायिक अवयवांचाच आपल्याला काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. आता पुढे बघा प्रश्न 7 बघूयात आपण. 23 व 83 चा लसावी व मसावी किती. आता सर्वांना माहिती आहे 23 ही संख्या कशी आहे, मूळ संख्या आहे. 83 देखील कशी आहे, मूळ संख्या आहे. मग मूळ संख्यांचा लसावी काय असतो, त्या दोघांचा गुणाकार. 23 गुणिले जर आपण 83 केले तर मसावी किती येणार आहे, 1909. आणि मग लसावी किती येणार आहे, मसावी किती येणार आहे, मूळ संख्याचा मसावी किती येतो, 1 येतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. समजलं सर्वांना. तर बघा 23 आणि 83 ह्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो आणि मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो, 1 असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 16, 32, 38, 48, 56 चा लसावी किती. मग आपल्याला ही सर्व लसावी काढायचा आहे. आता एका संख्येस 3, 4 व 5 ने भाग जातो तर खालीलपैकी असत्य विधान कोणते. त्या संख्येस 1, 26 आणि 10 ने भाग जातो. त्या संख्येस 6, 5 आणि 9 ने भाग जातो. त्या संख्येस 2, 10, 15 ने भाग जातो. त्या संख्येस 10, 12 आणि 15 ने भाग जातो. आता तुम्हाला माहिती आहे 3 ची कसोटी काय आहे, 6 ची कसोटी. ज्याला 2, 3 ने जातो त्याला 6 ने जातो, हो की नाही. तर मग पर्याय क्रमांक आपला येणार आहे पर्याय क्रमांक 3. त्या संख्येत 2, 10 आणि 15 ने देखील भाग जातो. प्रश्न 10 आहे आपल्याला 15, 16 आणि 75 चा लसावी काढ. 15, 60 आणि पुढे आहे 75. लसावी काढताना काय करायचं, डायरेक्ट तिन्ही संख्येला जर एका संख्येने भाग जात असेल, आता बघा ह्या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो माहिती का, 15 ने जातो. तर डायरेक्ट 15 घ्यायचे. लहानापासून सुरुवात नाही करायची. 15 एके 15, 15 चौक 60 आणि 15 त्रिक 75 झालं. आता याच्यानंतर कोणत्याही संख्येला एका संख्येने भाग जातो का, 1, 4, 5 ला नाही. मग जो काय हा अवयव येतो की नाही तो झाला आपला लसावी. समजले. समजा आता आपण तिन्ही अंक घेतले तर तिन्ही अंकाला एकाच संख्येने कोणत्याही एका संख्येने भाग गेला पाहिजे. आता याच्यानंतर जे खाली शिल्लक राहतात त्याला सुद्धा एकाच संख्येने भाग जातो. आता इथे बघा 1, 4 आणि 5 आहे. इथे कोणत्याही एकाच संख्येने तिन्ही संख्येला भाग जातो का, नाही. मग सुरुवातीचं उत्तर येतं तेच आहे. मग 15, 60 आणि 75 हा त्यांचा काय झाला, लसावी झालेला आहे. ते राहिलेले उदाहरण आता तुम्ही सोडवा. समजले सर्वांना. तर आज आपण पहा कसोट्या आणि मसावी आणि लसावी हा घटक अभ्यासलेला आहे. सर्वांना समजला. धन्यवाद.